सहर्षेक यांच्या या प्रकरणावर मंत्री संजय शिरसाट आणि एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील काय म्हणतात आपण ते पाहूया. निवडणूक लढवताना जे काही जात पडताळणीकडे आपल्याला आपले पुरावे दाखल करावे लागतात, त्याची पावती घेऊन निवडणूक लढवणे आणि 6 महिन्याच्या आतमध्ये त्या जात पडताळणी समितीचा अहवाल जो येईल त्यानुसार त्यांच्या नगरसेवक पद कंटिन्यू राहील का डिस्क्वालिफाय होतील हे ठरतंय. म्हणून जर त्यांचा अहवाल तहसीलदार जात पडताळणी समितीचा आला असेल तर निश्चितच त्यांचं नगरसेवक पद हे गेल्याशिवाय राहणार नाही. ठीक आहे ना, सहर शेख इतकी फेमस झालेली आहे, तिच्या बाबतीत काहीही आलं तर इतकं मीडिया त्याचा बाऊ करतो. लोक असं म्हणायचे की आता आमचे 15 कॉर्पोरेटर्स जाणार. मी स्वतः हे अनुभवलेलं आहे. 2014 मध्ये जेव्हा मी निवडून आलं होतं तर लोक हे म्हणायचे की माझी 2 बायका आहे, 4 मुले आहे, आता याचं संपणार आहे. काही झालं नाही. ठीक आहे ना, सिकंदर ही इज नॉट द सुप्रीम ऑथॉरिटी. त्यांनी जे दिलेले आहे ते इनिशियल त्यांचं हे असेल की याच्यामध्ये काही त्रुटी असेल. आता ठीक आहे, लोकल या स्थानिक लेवलवर कोणत्या अधिकाऱ्यांनी हे निष्पन्न केलं असेल तर कोर्टात जाऊन ते फाईट करू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.